बघता बघता 2-3 दिवस कसे गेले कळलं बी नाही बघ. असं वाटतं कालच आले होते सई आणि जावे बापू आणि लगेच चालले बी. मी काय म्हणतोय त्यासनी 4 दिवस अजून थांबून ठेवूया का? मोठी माणसं आहेत बाबा ती. इकडे एसी नाही, काय वायफाय काय हायफाय काय म्हणतात ते बी नाही, साधी मोबाईलला रेंज बी नाही. कंटाळले असतील ते. अजिबात नाही, अजिबात कंटाळलो वगैरे नाहीये आम्ही. इनफॅक्ट मला इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. आय मीन असं मोकळ्या हवेत श्वास घेता आला, तुम्हा सगळ्यांशी भेट झाली, असं ना जुन्या मातीशी नाळ जुळल्यासारखं वाटलंय. अरे वा वा वा, मग पुण्यांदा नक्की यायचं बरं का? मी काय म्हणतो सई, आपल्याला इथे आता दरवर्षी यायचं. डन ना? हो, ठरलंय ना आमचं. आशीर्वाद ठेवा. कसं सुखानं संसार करा आणि असंच कायम एकमेकाच्या पाठीशी उभे राहा. जावई बापू, अहो तुमच्यासारखा नवरा मिळाला आमच्या पोरीला, ह्याचा आमचा समजासनी लय आनंद आहे बघा. असतं एखाद्याचं नशीब, लायकी नसताना लागतो एखाद्याला जॅकपॉट. जावई बापू, भैरवी मॅडम, तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखून इथे आलात, खरंच खूप आनंद झाला मला. हो, असं का बोलताय? खरं तर तुमच्यामुळे इथला असा या गावातला इतका सुंदर अनुभव घेता आला आम्हाला. त्यामुळे थँक्स टू यू, थँक्यू सो मच. चला बरं ऐका, आता पुढल्या वेळेला येताना एकदम गॉड बातमी घेऊन यायची, नाहीतर गावात एकदम नो एंट्रीज करून टाकणार मी. जावई बापू, तुमची आमच्या गावात यायची ही पहिलीच आहे. पाहुणचारात काही कमी जास्त राहिला असेल तर माफ करा. आणि हा, आमच्या बोलण्यात एखादा शब्द गेला असेल तर मनात ठेवू नका. अहो काय आहे, ह्या तोंडाला बडबड करायची सवयच लागली. आता ती सवय काय एवढं लवकर तुटणार आहे वय? कसं आहे, असं काय बोलताय? तुम्ही मोठ्या आहात आमच्यापेक्षा आणि तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आम्हाला बोलायचा. हो, आणि खरं सांगतोय, मला इथे इतकं छान वाटलं ना, माझी तर इच्छाच होत नाही इथनं जायची. अहो मग राहावा की अजून एक आठवडाभर इथं. आणि तिथल्या बिझनेसचं काय? ते करायला काय इथली माणसं येणार आहेत? बोलल्या यस फिस मॅडम, बोलल्या. अहो मॅडम, तुम्ही इतका चांगला स्वयंपाक केला का नाही, तुम्हाला सगळ्या चुका माफ. अहो पण जाता जाता आम्हाला फ्रेंडशिप तरी देऊन जा. फ्रेंड्स का? लय आवडलीस तुम्हाला, अगदी माझ्यासारखीच आहेस कडक. पण पुढल्या वेळेला जावं येशील का नाही, तेव्हा आम्हाला बी जरा हे यस प्लीज शिकव. कसं येतो आम्ही. हो येतो आम्ही. पुरी, तू गावात आलीस, लय बरं वाटलं बघ. आता पुढल्या वेळेला तू येशील तेव्हा मी हसल नसल काय माहिती. अक्कासाहेब, हे काय बोलताय तुम्ही? तुमच्याशिवाय आम्ही कल्पना पण करू शकत नाही. या गावाला गरज आहे तुमची आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही हव्या आहात. आणि दोघं बी एक गोष्ट लक्षात असू द्या, असा जोडीदार मिळाला लय नशीब लागतंय. तुमची जोडी देवाला आवडली म्हणून तर तुमच्या दोघांची गाठ बांधली. आता ही गाठ अशीच घट्ट असू द्या आणि कायम असंच एकमेकाबरोबर राहा. अक्कासाहेब, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हटल्यावर आमच्या जोडीला कोणाचीच नजर नाही लागणार. या येतो. हो चला. पोचल्यावर कोण करू? होय, पण तू काळजी घे स्वतःची. अक्कासाहेब,
देवी आई, मुलं इतक्या लांब गेली, अनोळखी गाव, नवीन वातावरण, वेगळी माणसं. देवांसाठी आणि भैरवीताईंसाठी तर सगळंच नवीन आहे. असं म्हणतात ना की माणसं नवीन वातावरणात गेली की खुलतात तरी किंवा कोमेजून जातात, बिथरतात. भैरवीताईंच्या बाबतीत नेमकं काय होतंय काहीच कळायला मार्ग नाही. सईशी धड बोलणं सुद्धा झालं नाही माझं. सई इतक्या आनंदाने गावाला गेली आहे. तिचा आनंद टिकून राहू दे देवा. भैरवीताई तिथल्या सगळ्या माणसांशी जुळवून घेऊ दे. मग काय, कसा झाला प्रवास? मस्त, थँक्यू. दमलात की काय प्रवास करून? नाही ना? यु नो मला आवडतं ड्राईव्ह करायला. हो ना, मला तर झोप लागली होती त्यामुळे कळलंच नाही प्रवास कसा झालाय ते. अगं काय सांगतेस, एरवी तुला गाडीत कधी झोप लागत नाही. मी सांगतो तिकडे गावी इतकं कमाल वेदर होतं ना जानू, सिरियसली सांगतोय. म्हणजे त्या वातावरणात ना मेंटली इतके रिलॅक्स झालोय आम्ही. म्हणजे डोक्यात जे काही क्लटर होतं ना सगळं क्लिअर झालं. आय कॅन अश्युअर यू की इथून पुढे 3-4 दिवस मस्त निवांत झोप लागणार आहे आम्हाला. चला, म्हणजे तुम्हाला गाव मानवलंय म्हणायचं. अगदी. ताई, तुम्ही ठीक आहात ना? आवडलं ना तुम्हाला गाव? आता काय, आवडून घ्यावं लागलं. AC नाही, वायफाय नाही. 2025 येत आहे, तरी ही गावातली माणसं अशी कशी राहतात हेच कळत नाही मला. नाही पण सिरियसली आय मीन मला पण आश्चर्यच वाटतं. इतकी कमाल माणसं आहेत ना तिकडे, इतकी निर्मळ, साधी आणि खरी. मग काय, तिथल्या माणसांबरोबर जुळलं की नाही तुमचं? हा ताई? हो, जुळलं ना. नाही म्हणजे चांगलंच जुळलं. आणि शिवाय तिथे मॅडमची एक चांगली मैत्रीण पण झाली. हो ना मॅडम? अगं काय सांगतेस, तिथल्या माणसांबरोबर मैत्री झाली ताईंची? अगं जानू, अक्काबाई त्या दिवशी वरुण आणि आई सांगत होत्या ना त्यांच्याबद्दल, त्याच. अच्छा. इतक्या क्यूट आहे, मी तुला सांगतो सिरियसली. म्हणजे त्यांना भेटल्यावर अशा वरवर त्या जरा फटकळ वाटतात, पण खूप प्रेम आहेत त्या. मला तर असं वाटतं जानू, तू सुद्धा एकदा भेटायला हवंस त्यांना. तुझं आणि त्यांचं इतकं जमेल ना, आय कॅन बेट यू. हो ना, यायलाच हवं होतं मी खरं तर. बस झाला गावचं पुराण. आता नुसतं शरीराने इकडे येऊन उपयोग नाहीये, मनाने पण इकडे या शहरात. अक्काबाई इथे येऊन माईने जेवू नाही घालणार आहे, त्यासाठी ऑफिसला जावंच लागेल. कळतंय ना देवांश? ताई, तुम्ही फ्रेश व्हा, मी लगेच जेवायला वाढ. मला भूक नाहीये. तिथल्या पाण्यानं पोट बिघडलंय माझं. मोठं गावचं कौतुक सांगतायत. जानू, आम्ही पण जरा फ्रेश होऊन घेतो. चाच मग जेवायला घेऊयात. हो. चल. मी आले फ्रेश. हो बा.
सई, आई तुम्ही अजून झोपले नाही? अगं झोपायलाच जात होते, तेवढ्यात तुला इथे बघितलं. मगाशी ताई होत्या ना, मोकळेपणाने बोलताच नाही आलं, म्हणून परत आले. मग बोला. अगं गावी सगळं व्यवस्थित झालं ना? ताई होत्या म्हणून काही वाद वगैरे नाही ना? अगं तुझा फोनच लागत नव्हता, किती फोन केले तुला आउट ऑफ रेंज. ह्यांना आणि मला इतकी काळजी लागली होती. आई टेन्शन घेण्यासारखं काही नाही. हा म्हणजे सुरुवातीला थोडे खटके उडले होते, पण वाटलंच मला. आई तुम्ही काळजी करावी असं काही घडलं नव्हतं. सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडलंय, नका टेन्शन घेऊ. मी येते. सई सई, हा मला जरा सविस्तर सांग ना, असं मोघम सांगू नकोस ग. काय काय घडलं? हो सगळं सांगू. आम्ही जेव्हा गावी गेलो ना, बाई ग, काय सांगतेस काय? ताईंनी जेवण बनवलं? हो ना, आणि सगळी माणसांना बोटत चाटत जेवत होती. बाई कमालच होते अक्काबाईंची. म्हणजे त्या बाईचं नुसतं वर्णन ऐकून मला ती बाई खूप आवडली आहे. आता ना मला एकदम शांत झोप लागेल. अगं इतके दिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता, सारखं आपलं टेन्शन. तू पण शांत झोप बाळा, प्रवासात ना आलीयस, दमलीस. गुड नाईट. तुम्ही पण झोपा आता. हो येऊ? ये. सर मी काय म्हणते, कुठेही जाऊन या, शेवटी आपल्याला घरी आल्यावर आपल्या घराची किंमत कळतेच नाही का? नाही म्हणजे मला माझं गाव खूप आवडतं, माझं मनही रमतं तिथे. पण शेवटी आपलं घर ते आपलंच घर. काय म्हणता? काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? नऊवारी मध्ये खरंच खूप सुंदर दिसत होतात तुम्ही. हो, हे आत्ता सुचतंय का तुम्हाला बोलायला? नाही, तेव्हा सुचलं होतं खरं तर, पण तेव्हा तुम्हाला बघून इतका भारावून गेलो होतो ना की शब्दात सापडत नव्हते. सर तुमचं ना आपलं काहीही असतं. काही काय. पण मी काय म्हणतो, आपण असं रोजच मस्तपैकी धोतर आणि नऊवारी नेसायला लागलो तर? काय तुम्ही बरे आहात ना? अहो काही काय, म्हणजे बघा ना, किती खानदानी वाटेल ना. मी देवांश जहागीरदार मस्तपैकी धोतर नेसून माझ्या पिळदार मिशांना ताव देत आपल्या ऑफिसला जातो, आणि तुम्ही सुद्धा एक सुंदर नऊवारी नेसून तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या लहान लहान मुलांना शिकवताय. काय भारी मजा येईल ना. सर फाजीलपणा पुरे झाला आता. अरे फाजील म्हणून तुम्हाला उशीर नाही होते का? मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते. आलेच. आज ऑफिस मध्ये ना फार काही काम नाहीये. ऐका ना, डोळे बंद करा ना. का? डोळे मोठे करायला नाही सांगितले, बंद करायला सांगितले. डोळे बंद करा. सर सकाळी काय चावटपणा सुरू केलाय? चावटपणा काय? डोळे बंद करायचं रुमाल बांधे ना. मग का? सरप्राईज आहे. सरप्राईज काय? नाही, प्रत्येक वेळेस तुम्हाला सरप्राईज द्यायचं असेल ना, नेहमी म्हणतात डोळे बंद करा. ते स्टाईल आहे माझी. आणि कसं आहे, सरप्राईज रिसीव्ह करायची पण एक प्रोसेस असते. आता हे काय नवीन? तुम्ही कधी सस्पेन्स थ्रिलर वाचलं नाहीये का सई? फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सस्पेन्स थ्रिलर वाचायला घेतलं आणि त्याच्या पहिल्याच पेजवर असं लिहिलं असेल की पुढे वाचू नका, मंगेश खामटे नावाचा माणूस खुनी आहे. केली ना मज्जा, अर्थ असणार आहे का? म्हणून सांगतोय, एक प्रोसेस असते. डोळे बंद करा. ठीक आहे, केले डोळे बंद. ग्रेट. उघडू का? वेट. सरप्राईज आहे. वेट ना. मला ना तुमच्यावर विश्वास नाहीये, म्हणून मी तुमच्या डोळ्यांवर रुमाल बांधणार आहे. सर
अच्छा, विश्वास नाहीये तुम्हाला? ठीक आहे. अजिबात नाही. ओके. हो, उघडायलाच हवे होते डोळे. आता पुढे चला. पुढे कुठे घेऊन जातात? कुठे नाही, इथे बसा. बसू? इथेच बसून राहायचं. मी आलोच, 2 मिनिटात आलो. ओके. डोळ्यावरची पट्टी काढायची नाहीये. पण लवकर या. लवकर येणार, लवकर येणार. फक्त डोळ्यावरची पट्टी काढायची नाहीये. ओके, आलोच मी. अरे वा वा देवा, हे मस्त सुरू केलंयस तू घरातल्या घरात. जॉगिंग, फिटनेस. जॉगिंग नाही ते अय्या गिफ्ट माझ्यासाठी आणलंस. मी कालच नाही का द्यायचंच. बघू. अरे मला बघू तर दे माझ्या मुलाने. माझ्यासाठी नाही, मग बाबांसाठी आणलंयस ना. आहो सही करतोय. सहीसाठी गिफ्ट. अगो बाई. काय निमित्त काय? निमित्त म्हणजे तिचा वाढदिवस? नाही. लग्नाचा वाढदिवस आहे का? अजिबातच नाही. कुठला सण आहे का? नाही. तिचा तर स्पेशल डे पण नाहीये. मग गिफ्ट करता का लागतो स्पेशल डे किंवा अॅनिव्हर्सरी? मग गिफ्ट असंच वाटलं. पण त्यात आहे काय? सरप्राईज आहे ना. अरे वेड्या, सरप्राईज तिच्यासाठी आहे. मला सांगितलंस तर काय होणार आहे? मी काय जाऊन सांगणार आहे लगेच? मी काय म्हणतो, बायकोलाच दाखवतो ना डायरेक्टली सरप्राईज. तिच्या करताय ना. अरे तर खूपच मस्त. असंच करायचं. तुला सांगू, तुझ्या बाबांनी एकदा माझ्यासाठी असंच गिफ्ट आणलं होतं. मी इतकी लाज. चालू ऐक ना, हे सगळं आपण नंतर बोलूयात ना. अगं सरप्राईज द्यायचंय वरती, तिकडे त्या वाट बघतात माझी. मी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आलोय. अगं वेड्या, मग बोलत काय बसलास इथे? मी बोलत बसलो. मग काय मी बोलते इथे? आणि असा कसा रे तू? गिफ्ट द्यायचं तर गिफ्ट आधीच खोलीत लपवून ठेवायचं ना, सईचं लक्ष नसताना. ही अशी धावपळ झाली नसती. तुझं चुकलं ग. मग सगळं चुकतोच आहे तुझं. किती वेळ घालवलास इथे? आता येऊ मी. येतो. आलोच. देवा, वेडं करून टाकलंय या मुलीने. तिच्याशिवाय काही सुचनासच झालं याला. एवढी काय जादू केली हिने, काय माहिती. असा काय तीर मारलाय हिने की देवांश तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय. काय आहे काय हे सरप्राईज? मला बघावंच लागेल. सर, तुम्ही आलात ना? हो. मग जर किती वेळ झाला मी अशीच बसलीये. मी ना ते डोळ्याची पट्टी काढणार. नाही सॉरी जरा उशीर झाला. पण आता नाही, इतक्या वेळ थांबलात नाही. 2 मिनिटं बस. हे बघा, मी तुमच्या हातात ना आता एक गिफ्ट देणार. ते फक्त तुम्ही ओपन करा. असंच पण अजिबात डोळे नाही उघडायचे. गिफ्ट? हा. गिफ्ट कधी आणलं तुम्ही? नाही म्हणजे आपण तर प्रवासात होतो ना. मॅडम, ऑनलाईन क्लासेस फक्त तुम्हीच घेता का? आम्हाला पण ऑनलाईन कामं करता येतात. ऑनलाईन सगळं अरेंज केलंय मी. हा फक्त एवढंच की काल रात्री पिक करायचं सोडून आज सकाळी करावं लागलं, म्हणून जरा धावपळ झाली. असं तुम्ही घ्या ना. तुम्ही काय सगळं विचारत बसलात? गिफ्ट रॅप केलंय तुम्ही? येस. सर, आता बंद डोळ्यांनी मी गिफ्ट रॅप कसं ओपन करणार मला सांगा. हो, करायला लागेल तुम्हाला ते. करा. किती कठीण काम सांगताय तुम्ही. अरे कारण कठीण आहे. कारण सोप्यामध्ये मजा नसते. तुम्ही बोलत नका बसून ना. तुम्ही प्लीज रॅप ओपन करा. सर साई, तुम्ही बघा, मी आत्ताच काय म्हणालो, प्रोसिजर जास्त इम्पॉर्टंट असते. सो प्लीज लवकर रॅप ओपन करा लगेच. कर. हा, करा.
एक सेकंड. सर किती गोड आहे ते बाळ. आवडलीत ना? हो खूप म्हणजे खूप. आणि तुम्हाला माहिती आहे सर, लहानपणापासून ना लहान बाळी माझी वीक पॉइंट आहे. सिरियसली? हो, आमच्या सोसायटीमध्ये ना सगळी लहान बाळं आमच्याकडे खेळायला असायची. म्हणजे त्यांच्या आयांना काही काम असली ना, त्या माझ्या भरोशावर बिनधास्त माझ्याकडे सोडून जायचं. आणि सर माझ्या बिल्डिंग मध्ये ना खालच्या मजल्यावर एक राणी नावाची एक छोटीशी लहान मुलगी होती राहायला. म्हणजे ती जन्माला आली ना तेव्हा साधारणतः मी एक 4-5 वर्षाची असेल. पण ती जर का रडायला लागली तर अजिबात थांबायची नाही. पण माझ्याकडे आली ना एकदम शांत व्हायची. आणि तुम्हाला माहितीये, आता गेल्या वर्षी तिचंही लग्न झालंय. हो, म्हणजे राणीला तिचा राजा मिळाला तर नाही. हो. आणि आता लग्न झालंय म्हणल्यावर त्यांना पण बाळ होईलच लवकर. होईल. मग आपलं आपलं काय? आपल्याला पण होईल एक छानसं असं गोंडस बाळ. हो, एक नाही 3 बाळ होणार आहेत आपल्याला. म्हणूनच तर अशी फ्रेम आणली ना ज्यात 3 बाळ आहेत. सी काय 3? इतकं शॉक होण्यासारखं काय आहे सई? तुम्ही विसरलात गुरुजी काय म्हणाले होते की आपल्याला तिळ होणार आहे. आणि म्हणूनच तरी अशी फ्रेम आणली आहे ना, सो दॅट तुम्हालाही सतत दिसत राहील आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की नाही आता आपण मनावर घ्यायला हवं. सर तुमचं ना आपलं काहीतरीच असतं. हो, काहीतरीच काय नाही, माझं सगळं प्लॅनिंग रेडी आहे. काय प्लॅनिंग आहे? डायरेक्ट 3 बाळांचं प्लॅनिंग? गुरुजींना काय जातंय सांगायला? आणि 3 बाळांना सांभाळायला आपल्याला किती नाकीनऊ येणार आहे माहितीये तुम्हाला? काही होणार नाही हो, तसं काही होणार नाही. आपली मुलं खूप शहाणी आणि हुशार असते. हो? कशावरून म्हणजे हे बघा, पहिला मुलगा होईल आपल्याला, तो माझ्यावर जाईल. दुसरी आपल्याला एक क्यूट मुलगी होईल, जी ऑफकोर्स तुमच्यावर जाईल. आणि आपलं 3रं मूल म्हणजेच आपली दुसरी मुलगी, ती आपल्या आईवर जाईल.